तर मित्रांनो पाहू शकता आपल्यासमोर जी आहे ती ही आपली एक मिनी बॅटरी आहे छोटी. तर हिला अशा प्रकारे सॉकेट पण दिलेलं आहे. तर आपण आज या बॅटरीला पाहणार आहोत की बॅटरीचं काय प्रॉब्लेम झाला आणि काय नाही ते. तर पाहू शकता या जागी चार्जरचं सॉकेट दिलेलं आहे, या जागी आपलं किंवा मोबाईलला चार्ज करण्यासाठी ते पण सॉकेट दिलेलं आहे. तर ही अशा प्रकारची बॅटरी आहे. तर पाहू शकता हे काच फोडण्यासाठी आहे, हे कापण्यासाठी आहे. तर आज आपण या बॅटरीला रिपेअर करणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून भरपूर स्वागत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की बॅटरी कशा प्रकारे रिपेअर करायची. चला तर आपण हिला सर्वप्रथम खोलून घेणार आहोत. तर पाहू शकता आपण खोललेलं आहे. तर याच्यामध्ये त्यात काय मोठी गोष्ट नाही आहे, एकदम सोपं आहे. तर हे आपलं बटन आहे आणि ही आपली बॅटरी आहे, म्हणजे 3.15 व्होल्टेजची. तर माझं तर म्हणणं असं म्हणते की आपली बॅटरी लाईनला लावल्यावर चालू होत आहे, तर अशी चालू होत नाही. पाहू शकता तुम्ही, हे बघा. तर आपल्याला काहीच करायचं नाही, आपल्याला हा शेल बदलून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे आपली बॅटरी चालू होती किंवा नाही ते. चला तर आपण हे शेल बदलून घेऊया. तर फायनली आपला प्रॉब्लेम आपला सापडलेला आहे. तर हा जो आहे लिथियम शेल, तर लिथियम शेल गेलेला आहे. चार्जिंग पण चांगल्या प्रकारे होत आहे आणि बॅटरी पण सेव्ह होत आहे. तर पाहू शकता, हे बघा कशा प्रकारे फोकस मारत आहे. हे बघा, इथला पण चालू झालेला आहे. तर फायनली आपला प्रॉब्लेम सापडला. तर मित्रांनो भेटूया पुढच्या चॅनलमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.